सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर आपण पहिल्यांदा शिवसेना एक वादळ या माध्यमाला किंबहुना मला पाहत असाल तर तुम्हा सर्व प्रेक्षकांना कळकळीची विनंती, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या एकमेव युट्यूब प्रबोधन माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. काल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या साहित्यिक अरुणा सबाने यांचा एक व्हिडिओ माझ्या पाहण्यामध्ये आला आणि हाच विषय मी वारंवार तुम्हा सर्वांसमोर वेगळ्या अर्थाने घेण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. अशोक खरात प्रकरणामध्ये आपली एक मानसिकता झालेली आहे. आपण एकाच अँगलने या सर्व प्रकरणाकडे पाहतो, पण महिलांच्या दृष्टिकोनातून आपण हा विषय पाहतच नाही. त्या सर्व नडलेल्या महिला असतील, जोर जबरदस्तीने, परिवाराचा दबाव, आणखी नातेवाईकांचा कोणाचा दबाव, या सगळ्याच्या दबावामध्ये त्या माणसाकडे गेलेल्या महिलांचं प्रकरण हे टोटल वेगळं आहे. हे याला आपण बाजूला ठेवूयात. पण त्या अशा काही महिला आहेत ज्या स्वतःहून स्वइच्छेने, स्वतःच्या मर्जीने, म्हणजे आपल्या सत्सद विवेक बुद्धीनंतर या सगळ्या प्रकरणामध्ये गेलेले आहेत. त्यांचं काय? अगदी हाच विषय ज्यावेळेस अरुणा सबाने ताईंनी ज्यावेळेस काल काढला, त्यांनी या सगळ्या महिलांवर सुद्धा कारवाई व्हावी अशी एक मागणी केली. त्यानंतर मी आजच्या माझ्या या व्हिडिओला एका वेगळ्या अर्थाने तुम्हा सर्वांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. कारण म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण तो काळ सोकावत जाऊ नये. लक्षात घ्या, हे प्रकरण दिसतंय तितकं सोपं नाही. आपण याला एका अँगलने पाहू नका. याच्यामध्ये त्या महिला सुद्धा तितक्याच दोषी आहेत. ज्या एका महिलेमुळे दुसऱ्या 10 महिला त्या विश्वासाने तिथे जातात, कारण तिथे अगोदरच एखादी महिला असेल तर त्या विश्वासाने तिथे जातात. याच्यामध्ये ती जी महिला आहे जी विश्वासघात करत आहे आणि त्या मागच्या 10 महिलांना फसवण्यामध्ये तिचा सुद्धा तितकाच हातभार लागत आहे. तिला सुद्धा कायद्याचा तो जाब, जरब बसली पाहिजे. तुम्हाला नाही वाटत का? अरुणा सबाने ताई अतिशय योग्य म्हणाल्या. त्या काय म्हणतायत जर एकदा त्यांचा व्हिडिओ पहा. एक सुशिक्षित सुविद्य स्त्रिया त्यांच्या नादी लागतात. मी जेवढे व्हिडिओ पाहिले, जेवढे फोटो पाहिले, त्याच्यामध्ये एकही मला अशी अशिक्षित ग्रामीण बाई दिसत नाही. सगळ्या सुशिक्षित स्त्रिया राजकारणातल्या आहेत, प्रशासनातल्या आहेत, श्रीमंतांच्या आहेत, श्रीमंत पुरुषांच्या पत्नी आहेत. या सगळ्या शिकल्या सवरलेल्या बायांना एक साधं कसं कळत नाही की एखाद्या भोंदूचं मूत्र प्यायल्यानंतर काय होणार आहे. योनी शुद्ध शुचिरभूत करणं हा काय प्रकार आहे? स्त्रियांची योनी वगैरे काही अशुद्ध होत नसते. हे भोंदू बाबांसारखे लोक जे बलात्कार करतात त्याच्यामुळे ती खरं तर अशुद्ध होत असते. तर हा कोण की बायांची योनी शुद्ध करेल, बायांना हे करून देईल? तो हे सगळं डोक्याच्या बाहेर आहे. विशेषतः सुशिक्षित स्त्रियांच्या संदर्भात हा जो विचार माझ्या डोक्यात आला की या त्याच्या अधीन कशा झाल्या. अर्थात स्त्रियांच्या बाजूने मी काम करते. गेल्या अनेक 30-35 वर्षांपासून मी स्त्रियांसाठी काम करते, बलात्कार पीडित स्त्रियांसाठी काम करते. विषय हा आता याच्यात असा आहे की ज्या खरोखरीच त्यांच्या अधीन नाईलाजास्तव झाल्या असतील तर भाग वेगळा. पण मी जेवढे काही व्हिडिओ पाहिले, जेवढे काही फोटो पाहिले, त्याच्यामध्ये त्या स्वेच्छेनं टेबलवर झोपताना दिसत आहे. स्वेच्छेनं त्या उभ्या आहेत. स्वेच्छेनं त्यांचे चाळे अत्यंत घाणेरडे, अश्लील आणि बघू नये असे ते सगळे प्रकार होते. तर या ज्या सुशिक्षित स्त्रिया त्यांच्या अधीन झालेल्या आहेत त्यांना शिक्षा याच्यासाठी व्हायला पाहिजे. माझी मागणी ही आहे. या स्वतःहून त्या अशोक खरातच्या टेबलवर झोपणाऱ्या, स्वतःहून त्या अशोक खरातला म्हणजे सहकार्य करणाऱ्या या महिला यांना का दोषी धरण्यात येऊ नये? स्पष्ट शब्दात त्यांनी विचारलंय. यापेक्षा खालच्या शब्दात आपण काय विचारणार? खरं तर या महिलांना सुद्धा कुठलाही तो कायद्यातला लूप होल मिळू नये, पळून जाण्याची ती पळवाट मिळू नये. इतर महिलांच्या बाबतीत आपण समजू शकतो, पण यांच्या बाबतीत अजिबात नाही. काल मी असाच एक व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये चांगल्या घरातल्या महिला कशा फसतात, कसा परिवाराचा दबाव येतो. म्हणजे आपल्या घरातल्या ज्यावेळेस समस्या आपल्याकडनं सुटत नाही त्यावेळेस माणूस या भोंदू तांत्रिक मांत्रिकांच्या मागे लागतो आणि मग होत्याचं नव्हतं करून बसतो. अगदी आपल्या लहान मुलांना सुद्धा अशा तांत्रिकाच्या हातात देताना एवढा विश्वास कसा ठेवला जातो या असल्या माणसांवर. जर हा पहा, चांगल्या घरातल्या बायका कशा फसतात, हाही व्हिडिओ पहा. कुठल्या प्रसंगाला सामोऱ्या गेल्या होत्या? जो प्रश्न उपस्थित होता की एखादी महिला ती सुशिक्षित असते, चांगल्या घरातली असते, परंतु एखाद्या भोंदू बाबाच्या आमिषाला का बळी पडते? काय असं घरात असणारा प्रश्न
जसं असेल बंधत्व, आजारपण, आर्थिक विवंचना, प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं की आपला संसार आणि आपला परिवार हा सुखाचा व्हावा. पण जेव्हा इथे कुठेतरी प्रॉब्लेम्स येतात त्यावेळेस मग म्हटलं जातं की माणूस ज्यावेळेस प्रयत्न करतो आणि प्रयत्न करूनही ज्यावेळेस उत्तर मिळत नाही त्यावेळेस हतबल होतो आणि या हतबलतेतूनच माणूस काहीतरी मार्ग शोधतो. मग तो मार्गातून आपल्याला कुणीतरी बाहेर काढेल का, ह्या सगळ्या गोष्टीतून भोंदू बाबाकडे जाण्याचे प्रसंग निर्माण होतात. तुम्ही किती बाबांकडे गेला होता, तिथला अनुभव तुमचा काय होता? मला आतापर्यंत 4 बाबांकडे घेऊन जाण्यात आलं. निफाड, कानपूर, सांगली या सगळ्या 2-3 ठिकाणी आम्ही गेलो. तिथे गेल्यानंतर त्यांनी मोराचे पीस डोक्यावरती फिरवणं, अंगारा उडवणं, पुन्हा अग्निकुंड पेटवणं की त्या अग्निकुंडाच्या ज्या अग्नी प्रज्वलित व्हायचा त्या याच्याने की मग ज्यावेळेस माझ्या डोळ्यातून पाणी यायचं तर ते म्हणायचे की आता त्या डोळ्यातून पाणी येत आहे म्हणजे तिच्यातली जी शक्ती आहे ती हळूहळू बाहेर पडते. त्यावेळेस ते भोंदू बाबा तुम्हाला काय सांगत होते, तुम्हाला काय झालंय आणि त्याच्यावर इलाज काय सांगत होते? 2-3 ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव की भोंदूबाबांचं असं म्हणणं होतं की पितृदोष आहे किंवा अमावस्या पौर्णिमेला हिला तिथे असणारे जे ऍक्सिडेंट होतात रेल्वेच्या याच्यावरती तर तिथली असणारी अतृप्त आत्मा माझ्यामध्ये शिरलेली आहे आणि ती जसं म्हणेल तसं मी करते. हां. इलाज काय सांगितले होते? इलाज मग त्यांनी म्हणजे इकॉनॉमिकली खूप त्रास दिला की त्यांना भेटण्यासाठी सुद्धा स्टेप्स असायच्या. 1100 रुपये एका बाजूचे, 3,500 रुपये एक अग्निकुंडाचे 3,500 रुपये असे 11 अग्निकुंड, पुन्हा ब्लॅक मॅजिक काढण्यासाठी वेगळा पैसा. बाहेर कशा पडली? यातून बाहेर ज्यावेळेस मी माझ्या मुलीला घेऊन गेली, माझी 3री-4थी भेट असेल कानपूरला आणि ज्यावेळेस मला म्हणतात ना स्त्रीला एक तो 6th सेन्स असतो, मला असं वाटलं की आपण एक पावलं पुढे जातोय पण आता कुठेतरी धोका आहे आणि ती धोक्याची ही की माझ्या बाबतीत आजपर्यंत जे घडलं ते ठीक होतं पण माझ्या कवळ्या मुलीच्या बाबतीत अशा काही गोष्टी घडू नये. अशा वेळेस मी ट्रेनमध्ये रिटर्न येत असतानाच कानपूरवरनं मी ज्यावेळेस रिटर्न येत होते. अतिशय वाईट परिस्थिती आहे समाजामध्ये. आपण नेमकं कुण्या दिशेने जातोय मला माहित नाही. बरं, हे फक्त काय अशोक खरातापुरतं प्रकरण आहे का? प्रत्येक गल्लीबोळामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा अनेक गल्लीबोळा असतील ज्यामध्ये असले खरात हजारोंच्या संख्येने आहेत. बरं, नाशिकचाच आपण विचार केला, त्याच नाशिकमध्ये एक बातमी येऊन गेली, तुम्हाला कळाली सुद्धा नसेल. एक एरंडे, ज्योतिष एरंडे ह्या माणसाकडे सुद्धा जवळपास 121 व्हिडिओ मिळाले महिलांसोबतचे. बरं, मोठमोठाले व्हिडिओ आहेत ते, तासाचे व्हिडिओ आहेत ते. त्याचे व्हिडिओ काय इथे दाखवत बसणार नाही आपण, पण त्याच्याही बाबतीत असाच प्रकार घडला. त्याच्या ऑफिस बॉयने त्याचे सगळे व्हिडिओ चोरले आणि त्याच्याकडे 12 लाखाच्या खंडणीची मागणी केली. मग त्यानंतर म्हणजे किती अंगामध्ये यांच्या किती आत्मविश्वास असतो की आता आपण पोलिसांमध्ये जाऊयात, पोलिसांना सांगूयात, अशा प्रकारची खंडणीची मागणी होते. आणि या खंडणीची मागणी करण्यासाठी खंडणीच्या विरोधात ज्यावेळेस हा व्यक्ती एरंडे नावाचा पोलिसात गेला त्यावेळेस हा स्वतःच फसला आणि त्यानंतर पोलीस तपासामध्ये उघडकीस झालं की जवळपास 121 व्हिडिओ यांचे आहेत अनेक महिलांना फसवल्याचे. हे नाशिकमधलंच प्रकरण. म्हणजे खरातासारखाच, खरातची 100 असतील पण खराताच्या पुढे जाऊन ह्याने 121 व्हिडिओ काढले. हा खरातचा पार्ट 2 निघाला, तेवढा प्रसिद्ध झाला नाही कारण त्याचे व्हिडिओ अजून तेवढे बाहेर आले नाहीत. पण हा सुद्धा एरंडे नावाचा भोंदू सुद्धा महिलांना फसवत होता. काय चाललंय आपल्याकडे, जरा पहा ही बातमी पहा. नाशिकमध्ये महिलांच्या लैंगिक शोषणाचा अजून एक तितकाच भयंकर आणि धक्कादायक प्रकार उजेडात आलाय. सातपूर परिसरात घडलेल्या घटनेमुळे नाशिक शहर पुन्हा एकदा हादरलंय. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 12 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप करत सातपूर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या आणि चौकशीला सुरुवात केली. चौकशीतून तक्रारदाराचेच महिलांवरील अत्याचाराचे शेकडो व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले. स्वयंघोषित पत्रकार असलेला तक्रारदार एरंडेच्या मोबाईल आणि टॅबमध्ये 121 व्हिडिओ क्लिप्स आढळून आल्या. या व्हिडिओंचा कालावधी 2003 ते 2025 असल्याचं समोर आलंय. एरंडेनं आपला मोबाईल आणि टॅब चोरीला गेल्याचं सांगत आपल्याला ब्लॅकमेल केलं जात असल्याची तक्रार पोलिसात दिली होती. तपास जसजसा पुढे सरकत गेला तसं चित्र पूर्णपणे बदललं. आता एरंडे विरोधातच महिलांचं लैंगिक शोषण आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. नाशिक पोलिसांनी या प्रकरणातही पीडित महिलांना पुढे येऊन तक्रार देण्याचं आवाहन केलंय. तसंच तपासासाठी महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात अजूनही काही धक्कादायक खुलासे होतील अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. डेव्हलपमेंट अशी आहे की त्याच्यातल्या त्या एकूण व्हिडिओचं जेव्हा आम्ही
त्याच्यातून निष्कर्ष काढला तर त्याच्यामध्ये एकूण 121 असे व्हिडिओज आहेत, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या महिलांचे पण त्याच्यात व्हिडिओज आहेत आणि त्यातल्या एका पीडित महिलेनं आमच्या समोर येऊन तक्रार दिल्यानं यातला जो मूळ आमच्या ब्लॅकमेलिंगच्या गुन्ह्यातला जो फिर्यादी होता त्याच्या विरुद्ध आम्ही एक बलात्काराचा तसेच अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. त्या गुन्ह्यामध्ये आम्ही त्याला अटक देखील केलेली आहे आणि त्याचा पुढील तपास जे आहे ते आमचे एसीपी अंबड सचिन बारे साहेब करतायत आणि याच्यामध्ये आणखीन इतरही काही शोषित महिला आहेत का याचा आम्ही शोध घेतो आहोत. त्याकरता देखील आम्ही एक महिला अधिकारी देखील रवींद्र एरंडे हा 2003 पासून अनेक महिलांना उद्योग उभारणीचं आमिष दाखवून आपल्या केबिनमध्ये बोलवायचा. त्यांच्या अडचणीचा फायदा घेत त्यांच्यावर अत्याचार करायचा. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकाराचं तो छुप्या पद्धतीनं व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचा. हे सर्व व्हिडिओ त्यानं आपला टॅब आणि एका हार्ड डिस्कमध्ये साठवून ठेवले होते. एरंडेकडे ऑफिस बॉय म्हणून काम करणाऱ्या आकाश बकरेनं त्याचा टॅब आणि हार्ड डिस्क चोरली. त्यात 100 पेक्षा अधिक अश्लील व्हिडिओ पाहून त्यानं आपल्या 3 मित्रांसोबत एरंडेला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. एरंडेकडे त्यांनी 12 लाख रुपयांची खंडणी मागितली. सुरुवातीला एरंडेनं 10,000 रुपये दिले. मागणी वाढत गेली, त्यामुळे त्यानं सातपूर पोलिसात तक्रार दिली. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात जे काही समोर आलंय त्यामुळे संपूर्ण नाशिकमध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ माजली आहे. त्याच्यामध्ये साधारणपणे जो काही आतापर्यंत तपास झालेला आहे त्याच्यामध्ये प्रथम दर्शनी असं दिसतंय की 2003 ते 2025 अशा या व्यापक कालावधीमधले हे व्हिडिओज आहेत. एकूण आतापर्यंत 121 व्हिडिओज आहेत असं साधारणपणे निष्पन्न होत आहे आणि हे प्रत्यक्षात त्यांनी कुठल्या उद्देशाने केलं त्याच्यामध्ये आता आम्ही जी पीडित महिला आमच्यासमोर एक आलेली आहे त्याच्यामध्ये तर त्या महिलेला अशा संदर्भातला कुठला व्हिडिओ काढण्यात आलेला आहे याचं कुठलंही नॉलेज नव्हतं. त्याच्या नकळत तो व्हिडिओ त्या ठिकाणी काढण्यात आला होता. त्याच्यामुळे त्याच्यात आपण IT ऍक्टचं देखील कलम लावलेला आहे. त्यामुळं नेमके त्यांनी ते कशासाठी व्हिडिओ काढले होते आणि त्या संदर्भातला जो अधिक सखोल तपास जो काय आहे तो आमचे एसीपी त्या ठिकाणी करत आहे. अशोक खरातनं शेकडो महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना फसवून श्रद्धेच्या नावाखाली त्यांच्या अडचणींचा फायदा घेत त्यांच्यावर अत्याचार केले. आता हा रवींद्र एरंडे तर खरातपेक्षाही महाभामटा निघालाय. त्यामुळे धार्मिक आणि सांस्कृतिक कारणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये हे चाललंय तरी काय असा प्रश्न नाशिककरच विचारताय. हे असले भोंदू बाबा म्हणजे त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने, त्यांचं भविष्य सांगण्याच्या बहाण्याने, त्यांच्या परिवाराचा फायदा घेऊन, परिवाराचा विश्वास असतो त्या परिवाराचा फायदा घेऊन या महिलांच्या बाबतीत नको नको ते प्रकार करतात. मुलं होत नाहीत, व्यंधत्व आहे, आपल्या संसाराचा, आपल्या काय म्हणतात कुळाचा पाळणा हलायला हवा यासाठी या भोंदूंकडे जाणाऱ्यांची संख्या ही फार मोठी आहे. डॉक्टरांना आता जेवढे लोक विचारत नाहीत तेवढे या भोंदूंना विचारतात. बरं मुलं आहेत तर फक्त मुलगा हवा यासाठी, ज्यांना मुलंच होत नाहीत त्यांना मूल का होत नाही हे भोंदूंकडे विचारतात. त्याच्यामध्ये पिशाच्याची बाधा असेल, डाकीन हडळ असेल, या सगळ्या गोष्टींमुळे मुलं होत नाहीत, बाजूच्याची करणी असेल, काळा जादू असेल, काय त्याला म्हणतात ते ब्लॅक मॅजिक, ह्या सगळ्या प्रकारांमध्ये आजही आपण या 21व्या शतकाच्या या 2026 मध्ये आपण अडकलेलो आहोत. मला नवल वाटतं, मी तुम्हाला 3-4 व्हिडिओ दाखवतो, एका मागोमाग एक दाखवतो, वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. त्यातले एक लहान मुलाचा व्हिडिओ आहे. हा गुटखा खाणारा, हा आपल्या राज्यातला नसेल कदाचित हा व्हिडिओ, पण त्याच्याकडे सुद्धा लोक कशी बसलेली आहेत पहा. तो कॅन्सरचे उपाय असे फूक मारून करतो. कॅन्सर जर फूक मारून झाला असता तर टाटासारखी हॉस्पिटल, टाटा कॅन्सर स्पेशलिस्ट हॉस्पिटल जे मुंबईचं आहे ते ओसंडून का वाहिलं असतं. जरा पहा. कैंसर वाले भैया खड़े हो जाओ. कैंसर वाले आज सफेद नाक पहने, मुंह में तालियां भी लपेटे, कुर्सी के पीछे बैठे आ जावे. कैंसर की है जी. क्या मुंह में है क्या कैंसर? पूरे जिम में है. अच्छा जिम में है. खड़े हो, माँ देखो. हाथ पाँव फटका दो. 2-3 हफ्ता होगा लेकिन
तुम्हाला आणखी एक व्हिडिओ अहिल्यानगरचा दाखवतो, ज्यामध्ये फक्त असा मंत्र मारून एका महिलेचा जो वर जात नव्हता तो हात वर जाऊ लागला. ह्या असल्या यांना काय म्हणावं या असल्या माणसांना. हात कधीपासून वर नाही जात? 2 वर्ष झाले. डॉक्टरने नॉर्मल गॅप वगैरे काय सांगितलं का? सांगितलं होतं तसं गॅप दाखवायला उजव्या बाजूला चिरदंडी दाखवायची. जी काय हवानरूपी प्रक्रिया केलेली आहे त्याची ऊर्जा पूर्णतः शरीरामध्ये सक्रिय झालेली आहे. ओ शिव. हात वर गेला बघा लगेच, मनका मोकळा झाला. वर गेला माझा हात. गेला का 100% हो, वर? 100% गेला, होतच नव्हता असा. त्यानंतर एक महिला मांत्रिक दाखवतो, जी बाटलीमध्ये फूक मारून एका व्यक्तीला म्हणते तुझ्यावर करणी झालेली आहे. म्हणजे ते नंदीवाले येतात ना आपल्या घरी, नंदीवाले वासुदेव, ते कसे एकाच कॅसेटमध्ये एकाच लईमध्ये सगळं सांगतात. ज्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ह्या कॉमन असतात, प्रत्येकाच्या आयुष्यात त्या गोष्टी घडत असतात. यश येत नसतं, मुलं मस्तीखोर असतात, बायको भांडखोर असते, त्यानंतर कामामध्ये तुमचं मालकाशी पटत नाही, हातात पैसा टिकत नाही, किंवा कर्ज असतं. ह्या सगळ्यांच्या बाबतीत ह्या गोष्टी, तुम्हा आम्हा सर्वसामान्यांच्या बाबतीत ह्या गोष्टी ह्या कॉमन आहेत. त्याच गोष्टी सांगायच्या, विश्वास संपादन करायचा आणि लोकांना सांगायचं तुझ्यावर बाजूच्यांची, ते मांत्रिक काय सांगतो, तुझ्यावर बाजूच्याची करणी झालेली आहे, ती उतरवावी लागेल. आणि त्यासाठी हे मोठमोठे रेट कार्ड घेऊन बसतात. पहा, आपके घर में तंत्र किया हुआ है जी, किसी ने कुछ किया हुआ है आपके घर में, जिससे सारे आपके काम बंद हैं, आपका कुछ भी सही नहीं है। ठीक है, आप जो पूजा कर रहे हैं वो भी नहीं लग रही आपकी। ठीक है, यही है। जिस काम में हाथ डाल रहे हैं वो अगर 1% चल रहा है तो 10 कदम पीछे हो जा रहे हैं आप। ठीक है, या सगळ्यांमध्ये आणखी एक मजेशीर व्हिडिओ, हा जीभ बाहेर काढून काय बोलतोय, काय हातवारे करतोय मला काही कळत नाही, पण लोक त्याच्या पुढे नतमस्तक होत आहेत. कुठल्या जमान्याकडे आपलं हे पळणं चालू आहे. हे असले नमुने पाहिले ना समाजामध्ये, म्हणजे मी तुम्हाला फक्त महाराष्ट्रातली उदाहरणं नाही दाखवली, सगळीकडचीच दाखवली, देशभर चालू आहे हे सगळं. हे असले नमुने हे पाहिल्यानंतर असं वाटतं की कशाला आपण शाळा शिकतो, जर हे असेच धंदे करून. आणि बघा ना, होय, ही सत्य घटना आहे. आज कित्येक बुवा बाबा प्रवचनं घेतात, सत्संग भरवतात, सगळ्याच धर्मांमधलं, मी फक्त हिंदू धर्माचं म्हणणार नाही, सगळ्याच धर्मांमध्ये. आणि एखाद्या उच्च शिक्षित व्यक्तीपेक्षाही 100-200 नाही 1000 पटीने जास्त कमवतात. फायदा फक्त घेतात लोकांच्या मनातल्या भीतीचा, लोकांच्या मनातल्या अंधश्रद्धेचा, आणि लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडतात. हे बुवा, हे बाबा प्रवचनकार नावाने, प्रवचनाच्या त्या गोंडस नावाखाली तुमच्या आमची फसवणूक करतात. आज त्या मगाशी ज्यावेळेस मी म्हटलं, त्या अंजनाताई ह्यांनी जे सांगितलंय त्याच्याकडे कदाचित काही बायका वेगळ्या अर्थाने पाहतील, पण त्यांनी योग्य सांगितलंय. स्वइच्छेने जर तुम्ही एखाद्याकडे जात असाल, स्वइच्छेने तुम्ही काही सांगतोय त्याला एकदम हामी भरत असाल, सांगतोय त्याप्रमाणे वागत असाल, स्वइच्छेने स्वतःच्या मनाप्रमाणे आणि डोळे खुले ठेवून, असं नाही की कुठली काही करणी केली आहे, काही तुम्हाला काही दिलंय त्यानंतर तुम्ही काही स्पष्टपणे कळतंय, हे स्वइच्छेने होत आहे, मग काय, अशा बायकांवर कारवाई झालीच पाहिजे. असो, अनेक गोष्टी आहेत यामध्ये, मी काही तेवढ्या खोलात जात नाही. अनेक नावं बाहेर येतील, अनेक नावं आहेत याच्यामध्ये. पोलीस प्रशासन सगळं ह्याचा तपास करेल, त्यांना वाटलं तर ते नावं उघड करतील, नाही वाटलं तर नाही करणार. आपण आपल्या वेळेची वाट पाहूयात. पण अनेक नावं आहेत त्याच्यामध्ये. अगर बात निकली तो बहुत दूर तक जाएगी. राजकारण्यांच्या, म्हणजे सुशिक्षित हे तर लांबच राहिलं, मंत्रीपदांपर्यंत, आमदार खासदारांपर्यंत अशा राजकारण्यांना यांचा मोह पडतो, यांच्या बायकांना ह्यांचा मोह पडतो. म्हणजे विचार करा, ही प्रकरणं किती खोलपर्यंत गेलेली आहेत. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम. जय महाराष्ट्र.